महत्वाची बातमी गणपत गायकवाडांसंदर्भातली समोर येते। आमदार गणपत गायकवाड हे मतदान निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांचं अवलंबून असणार आहे। गायकवाडांचं मतदान हे निवडणूक आयोगाच्या निकालावर अवलंबून असेल। रोखल्यानंतर त्यांना मतदानापासून रोखण्यात आलंय। त्यानंतर भाजप कार्यालयात ते बसलेत। राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाशी चर्चा देखील या संदर्भात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे मवियानं आणि काँग्रेसनं तीव्र आक्षेप नोंदवला होता, त्यानंतर तक्रार करण्यात आली होती। अखेर नियमांचा आढावा घेणं सुरू झालंय। तोपर्यंत तरी गायकवाडांना मतदान करता येणार नाहीये। गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार नाही। सध्या निवडणूक आयोगाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा केली जाते। नियमांचा आढावा घेतला जातोय। 2022 मध्ये अनिल देशमुख जेलमध्ये होते आणि तेव्हा त्यांना मतदान करता आलं नव्हतं। त्यामुळे अनिल देशमुखांनी थेट आक्षेप घेतला या निवडणुकीवर, या मतदानावर। त्यामुळेच आमदार गणपत गायकवाड सध्या भाजप कार्यालयात बसून आहेत। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, किती वेळ लागू शकतो या सगळ्या प्रक्रियेला? नक्कीच साधारणतः आजही 1 ते 1.5 तास या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो, कारण की केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्याने या अगोदर देखील अशा पद्धतीने जे जेलमध्ये होते त्यांनी देखील मतदान केलं होतं। हा सर्व रेफरन्सिंग आता पाठवण्यात आलेला आहे, कारण की जर आपण बघितलं असेल तर माजी आमदार रमेश कदम हे देखील अगोदर जेलमध्ये होते। ते मात्र त्यांनी देखील कोर्टाची परवानगी घेतली होती आणि या कोर्टाच्या परवानगीनंतर त्यांनी देखील एकदा विधान परिषदेच्या मतदानासाठी मतदानाचा हक्क बजावण्यात आला होता। त्यामुळे कुठेतरी अशा जे वेगवेगळे रेफरन्सेस आहेत हे रेफरन्सेस देखील आता केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाने पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा अभ्यास करून आता केंद्रीय निवडणूक आयोग नेमकं काय निर्णय देतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी गणपत गायकवाड यांना मतदानापासून अद्यापही थांबवण्यात आलेलं आहे। सध्या गणपत गायकवाड हे भाजपच्या कार्यालयात आहेत, मात्र अर्ध्या ते 1 तासामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काहीतरी निर्णय येईल आणि त्या निर्णयानंतर गणपत गायकवाड आहेत ते मतदानाचा हक्क बजावतील की नाही हे स्पष्ट होईल। अगदी धन्यवाद गणेश, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। दरम्यान गणपत गायकवाडांच्या मताला महाविकास आघाडीकडून विरोध होतोय, तर विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांकडनं संजय कुटेंनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालंय। त्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय, अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाडांना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे, आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती, मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे याच्यातनं सिद्ध होतं। अनिल देशमुखावर आरोप होते, तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे। आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं, आणि आज गणपत गायकवाडांना जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे। यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेच वेळा जेलमध्ये असलेल्या आरोप असलेल्या व्यक्तींनी इथून मतदान केलेला हा इतिहास आपल्या विधिमंडळाचा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, आणि तो लोकशाहीचा अधिकार आहे। जेलमध्ये राहून सुद्धा लोक निवडणूक लढवतात, जिंकून येतात, पुन्हा टर्म होईपर्यंत जेलमध्ये असतात, पण त्यांना मतदान करता येत नाही का? ते करता येतं। काँग्रेस खोटा नेरेटिव्ह ज्यांनी लोकसभेत तयार केला तसाच या पद्धतीने प्रत्येक दिवशी कुठेतरी खोटा नेरेटिव्ह करायचा, हेच त्यांचं चालू असतं। दरम्यान गणपत गायकवाड कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गणपत गायकवाड कल्याण पूर्वेचे विद्यमान आमदार आहेत। रिक्षा चालक ते आमदार असा त्यांचा प्रवास। सलग 3 वेळा कल्याणमधून ते निवडून आलेत। 2019 मध्ये गायकवाड भाजपच्या तिकिटावर आमदार झाले। याआधी अपक्ष म्हणून ते निवडून यायचे। शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवरील गोळीबारा प्रकरणात सध्या ते तुरुंगात आहेत। गायकवाडांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता।